स्टुडंट. आता या एकदा तुम्ही वॅलन्सी हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये स्टडी केलेले आहे. तुम्हाला वॅलन्सी समजली की आता जो नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे बॉन्ड. बॉन्ड म्हणजे नेमकं काय आणि त्याचे टाईप्स काय आहेत. बॉन्ड म्हणजे काय? इट इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स विच बाइंड्स टू ॲटम्स टुगेदर. ओके, सो दोन ॲटम ज्यावेळी एकत्रित बांधले जातात त्याच्यासाठी काही ना काहीतरी फोर्स असणार आहे. दॅट फोर्स इज व्हॉट? बॉन्ड. ओके, सो जे बॉन्ड आहेत त्याचे एकूण 4 टाईप आहेत. एक म्हणजे आयोनिक बॉन्ड, दुसरा आहे कोवॅलंट बॉन्ड, तिसरा आहे कोऑर्डिनेट बॉन्ड and fourth one is metallic bond. ओके, सो आता आपण वन बाय वन हे बॉन्डचे टाईप बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड इटसेल्फ टेल्स अस व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड. ओके, सो आयोनिक मीन्स काय? डेफिनेटली त्याच्यामध्ये आयन्स असणार आहे. आणि जेव्हा किंवा तुम्हाला हे बॉन्ड्स लक्षात ठेवायचे असेल तुम्ही त्याचं एक्झाम्पल लक्षात घ्या. इथं मी एक एक्झाम्पल देते ते म्हणजे NaCl. आता हा बॉन्ड कसा तयार होतो, हा जो आयोनिक बॉन्ड आहे तो नेमका कसा तयार होतो हे आपण बघणार आहोत. आता ज्याचं नाव आयोनिक बॉन्ड आहे त्यावरती डेफिनेटली याच्यामध्ये आयन्स असणार आहेत, लक्षात घ्या. सो मे बी असं असेल की Na जो आहे त्याच्यावरती प्लस चार्ज, म्हणजे यांचं जर डिसोसिएशन केलं NaClचं तर आपल्याला असं मिळतं Na प्लस अँड Cl मायनस. ओके, मग याला आपण काय म्हणतो? कॅटियॉन. आणि याला काय म्हणतो? ॲनियॉन. म्हणजे इथे थोडक्यात चार्जेस फॉर्म झालेले आहेत, आयन्स फॉर्म झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. आणि ह्या अट्रॅक्शनमधून बॉन्ड तयार होतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड. आता हा बॉन्ड तयार कसा होतो हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो Na जो आहे तो काय तयार करतो? Na प्लस. आणि Cl जो आहे तो काय तयार करतो? Na मायनस. तर बघा, Na त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असणं गरजेचं आहे, किंवा मग पूर्णच आपण घेऊयात. सो Na आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं आहे? 1s2 2s2 2p6 3s1. ओके, हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं? तर NAचं. ते आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन आहेत? 8. आणि तिसऱ्यामध्ये किती आहेत? 1. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉन्स लिहू शकता. आता मी मगाशी वॅलन्सी तुम्हाला सांगितली, तर या केसमध्ये मी सांगितलं प्रत्येक ॲटम जो आहे तो काय प्रयत्न करत असतोय, तर कशा पद्धतीने ड्युप्लेट फॉर्म करेल किंवा ऑक्टेट फॉर्म करेल. तर या केसमध्ये ज्यावेळी हे लक्षात घ्या, 4 आउटर मोस्ट शेलमध्ये, आता इथं आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. जर इलेक्ट्रॉन 4पेक्षा जास्त असतील तर तुम्ही काय करणार आहे? 8 मायनस दॅट नंबर. आणि जर 4पेक्षा कमी असतील इलेक्ट्रॉन्स तर जेवढे नंबरचे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ती म्हणजे त्याची वॅलन्सी असणार आहे. म्हणजे या केसमध्ये NAची वॅलन्सी किती? 1. जर सपोज 2 असतील तर वॅलन्सी काय असेल? 2 असेल. ओके, मग आता इथं जर NAला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर हा इलेक्ट्रॉन काय करावं लागेल? द्यावं लागेल. सो इथं Na काय करणार आहे? 1 इलेक्ट्रॉन काय करेल? देईल. ओके, सो Na काय करेल? 1 इलेक्ट्रॉन देईल. सो त्याने जर 1 इलेक्ट्रॉन दिला तर डेफिनेटली चार्ज कोणता तयार होणार आहे त्याच्यावरती? प्लस. सो इथं काय तयार होतं आहे? Na प्लस तयार होतो आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इथं काय करतो आहे? Na 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आहे, आणि म्हणून मग काय तयार होतं आहे? Na प्लस. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, इथं Na प्लस तयार झालं. आता हा जो Cl आहे, Clचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊयात. सो Cl किती आहे? 17. सो 1s2 2s2 2p6 3s2 3p किती? 5 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथे किती येणार आहे? 3. ओके, सो हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर Cl, राईट. 5 3s2 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, नाही इथे 5 येणार आहे, सॉरी, कारण टोटल आउटर मोस्ट शेलमध्ये त्याच्या 7 इलेक्ट्रॉन आहे. सो आउटर मोस्ट शेल कोणती आहे? ही 3rd नंबरची, 5 6 7. ओके, सो ही सेकंड. आणि याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, हे 8 इलेक्ट्रॉन आणि हे टोटल किती? 7. अशा पद्धतीने काय करू शकतोय? लिहू शकतोय.
समजलं. तर आता या केसमध्ये जर क्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर तो काय करेल, एकतर 7 इलेक्ट्रॉन देईल किंवा काय करेल 1 इलेक्ट्रॉन घेईल. मग त्याला 7 इलेक्ट्रॉन देणं बरं पडेल की 1 इलेक्ट्रॉन घेणं? डेफिनेटली 1 इलेक्ट्रॉन घेणं. जो सोडियमने दिलेला 1 इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन आता हा क्लोरीन काय करणार आहे, आपल्याकडे घेईल. सो त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होतील, 8. आणि अशा पद्धतीने तो काय करेल, तर त्याचा ऑक्टेट पूर्ण करेल. ज्यावेळी तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन घेईल, ज्यावेळी तो 1 इलेक्ट्रॉन घेईल ह्या सोडियमकडून आलेला, त्यावेळी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असेल. आणि ज्यावेळी हा सोडियम 1 इलेक्ट्रॉन देईल त्यावेळी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2 8. म्हणजे ह्याने ऑक्टेट कंप्लीट केलं, इथे पण क्लोरीनने काय केलं, ऑक्टेट कंप्लीट. म्हणजे दोन्ही पण काय झाले, स्टेबल झाले आणि स्टॅबिलिटी त्यांना मिळालेली आहे. आणि अशा पद्धतीने 2 आयन्स तयार होतात, प्लस अँड मायनस, आणि मग त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन क्रिएट होतं आणि दॅट बॉन्ड इज व्हॉट, आयनिक बॉन्ड. आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे याचं अनदर एक्झाम्पल आपण KCl पण देऊ शकतो. आता हे जे KCl एक्झाम्पल आहे तुम्ही ट्राय करून पहा घरी की कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होते. ओके. आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, आयनिक बॉन्डमध्ये काय आयन्स फॉर्म होतात, देन त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन क्रिएट होऊन बॉन्ड निर्माण होतो, दॅट इज आयनिक बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड याच्यामध्ये काय आहे, तर कोव्हॅलंटमध्ये एक इलेक्ट्रॉन एका ॲटमकडून तर दुसरा इलेक्ट्रॉन एका ॲटमकडून असे येऊन, तुम्हाला हे एक एक्झाम्पल देते. सपोज HCl हे एक्झाम्पल घेतलं आपण, HCl त्याच्यामध्ये एक बॉन्ड दाखवतो, लक्षात घ्या. ज्यावेळी असा बॉन्ड दाखवतो, हा जो बॉन्ड आहे ना तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आयनिक बॉन्ड डिनोट करताना त्याच्यामध्ये आपण बॉन्ड वगैरे डॅश किंवा काहीही वापरत नाही, डायरेक्ट आपण ते दोन्ही ॲटम तिथे लिहितो, लक्षात घ्या. कोव्हॅलंट बॉन्ड दाखवताना त्याच्यामध्ये काय दाखवतो, डॅश. आणि याचा अर्थ आहे या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन. समजलं. सो आता हा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, तर द बॉन्ड फॉर्म ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इथे काय होते, आपण इथे काय होते, तर शेअरिंग होते, लक्षात घ्या. आणि शेअरिंगमधून बॉन्ड तयार होते. मग शेअरिंग कसं असणार आहे, एक जण एक शेअर करेल तर दुसरा जण एक शेअर करेल आणि अशा पद्धतीने बॉन्ड तयार होणार आहे, त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. ओके. सो एक्झाम्पल आपण HCl घेऊयात किंवा दुसरे एक्झाम्पल कोणतंही घेऊ शकतो, पण आपण हे एक्झाम्पल घेऊयात HCl. ओके. सो आता तुम्हाला माहीत आहे तर हायड्रोजन. ओके. आणि इथं काय आहे, तर Cl आहे. Clच्या आउटर मोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर टोटल 7 इलेक्ट्रॉन आहेत, राईट. आणि हायड्रोजन पाशी किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. तर आता या केसमध्ये काय होतं आहे, तर हायड्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करू शकतो का, हायड्रोजन नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त H शेल आहे आणि ज्याची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनचे, 2. म्हणजे तो ड्युप्लेट कंप्लीट करू शकतो. क्लोरीन काय करू शकतो, ऑक्टेट कंप्लीट करू शकतो. आता या केसमध्ये क्लोरीनला पण ऑक्टेट कंप्लीट करायचं आणि हायड्रोजनला पण ड्युप्लेट. मग हे कसं होऊ शकतं, तर हे होऊ शकतं शेअरिंगने. सो या केसमध्ये काय होईल, हा जो हायड्रोजन आहे तो आपला 1 इलेक्ट्रॉन आणि हा जो क्लोरीन आहे हा आपला 1 इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने काय करतील, शेअर करतील. हा इलेक्ट्रॉन क्लोरीन त्याला देईल आणि हा हायड्रोजन, अशा पद्धतीने ते काय करतील, शेअरिंग करतील. आणि या शेअरिंगमधून जो बॉन्ड तयार होणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. आता जर आपण काउंट केले इलेक्ट्रॉन, क्लोरीनच्या अराउंड किती झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे क्लोरीनने काय केलं, ऑक्टेट कंप्लीट केलं आहे. आणि हायड्रोजनच्या केसमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, हे 2. म्हणजे हायड्रोजनने पण त्याचं ड्युप्लेट काय केलेलं आहे,